तुम्ही पण एकच गोष्ट ध्यानात ठेवा आमच्यासारखी, तुम्ही बी आमच्याप्रमाणे या घराला डोळ्यासमोर ठेवून आणि या घरासाठीच जगलं पाहिजे. नुसती मान डोलवू नका, त्यासाठी तुम्हाला मोठी तपश्चर्या करावी लागेल. म्हणजे म्हणजे आता तुमच्या डोसक्यात चालू असेल की आपण मास्तरीनबाईंचा अपराध केला, त्यांना समजवायला जावं, असलं काहीतरी चालू असेल ना डोसक्यात. म्हणजे तसं अगदी म्हणजे तसं हां, बारीक विचार माझा. काढून टाका ते डोक्यातून. आधिपती, आता तुम्ही या घरचे कर्ते पुरुष आहात. तुम्हाला आता ही तपश्चर्या करावीच लागेल. आम्हासनी वचन द्या. वचन देण्याआधी नीट विचार करून सांगा, तुम्हाला ते वचन पाळायला जमणार आहे का नाही. अहो आईसाहेब, तुम्ही आमच्याकडे मागितलेला कुठला बी शब्द आमच्यासाठी वचनच असतोय. आणि आम्हाला विचार करायची गरज नाही. आम्हाला माहिती आहे की तुम्ही आमच्या वाईटासाठी काय करणार नाही. झालं तर भलंच होईल. तुम्ही मागा, काय मागायचं ते मागा. मग आम्हासनी वचन द्या, इथून पुढं आमच्या परवानगीशिवाय तुम्ही तुमच्या बायकोला भेटणार नाही. काय झालं अधिपती? आता तुम्हीच काय म्हणला ते विसरला का काय? नाही विसरलो नाही. मग कचरताय कशा पाहिजे? नाही कसरत नाही मी. देतो मी वचन. काय जे वचन देताय ते म्हणून तर दाखवा. म्हणा, आई साहेब, आम्ही तुम्हाला वचन देतोय, इथून पुढं तुमच्या परवानगीशिवाय आम्ही आमच्या बायकोला भेटणार नाही. आईसाहेब, आम्ही तुम्हाला वचन देतो, इथून पुढे तुमच्या परवानगीशिवाय आम्ही आमच्या बायकोला भेटणार नाही. हीच अपेक्षा होती आम्हाला तुमच्याकडून. आणि एक गोष्ट ध्यानात ठेवा अधिपती, आम्ही हे तुमच्या वाईटासाठी नाही, तुमच्या भल्यासाठीच करतोय. चला जेवायला या, ताटं घ्यायला सांगतोय. या लवकर. काय अक्षू, झालं का हळदी कुंकू? चांगला झाला बाबा. अगं काय झालं बघ ना, खरं तर आम्हाला यायचं होतं, तुझा पहिला हळदी कुंकाचा कार्यक्रम, आणि आम्हाला येता आलं नाही. सॉरी हा बाळा, तुला वाईट नाही ना वाटलं? नाही नाही बाबा, सॉरी काय म्हणताय, वाईट वाटण्यासारखं काहीच नाहीये त्यामध्ये. आणि मला मॅडमनी सांगितलं. काय ग, तुझा आवाज का असा झालाय? नाही कुठे काय, काही झालंय का बाळा? नाही बाबा, खरंच नाही. मी इकडे आपल्या घरापाशी आले होते, जरा चालत आले, त्यामुळे दम लागलाय, बाकी काही नाही. घरापाशी आलीस? हो. अरे देवा, काय झालं बाबा, तुम्ही किल्ली ठेवली का इथे कुठे? अगं नाही नाही, तू येणार हे माहिती असतं तर मग ठेवली असती ना किल्ली. तू एक काम कर ना, तू उद्या सकाळी ये ना, आम्ही
पोचतोच आहोत सकाळपर्यंत. उद्या येणार आहात का तुम्ही? हो, काय झालं? नाही नाही, ठीक आहे ठीक आहे, मी उद्या येते मग सकाळी. हे बघ, खरं सांग, काही झालंय का? नाही बाबा, खरंच खरंच काही झालेलं नाही. मी तुम्हाला सहजच भेटायला आले. ठीक आहे ना, मी मी उद्या सकाळी येते, आपण सकाळी भेटूया. नाही नाही नाही, अगं तू नको येऊस. अगं आम्हाला हळदी कुंकवाला यायला जमलं नाही, त्यामुळे आम्ही असं ठरवलंय की तिकडे आल्या आल्या पहिल्यांदा तुम्हाला भेटायला यायचं. नाही नाही नाही, नको, म्हणजे नको, तुम्ही येऊ नका, मी येते. का? काय झालं? अगं आम्हाला भुवनेश्वरी मॅडमनी आमंत्रण दिलं होतं आणि आम्हाला त्यांना भेटायचंय. मी त्यांना सांगितलंय की आम्ही आल्या आल्या तुम्हाला भेटायला येतो. आणि तुझ्या घरी काय आणि आपल्या घरी काय? अगं भेट झाल्याशी कारण ना. तुम्ही उद्या सकाळी किती वाजता येणार आहात बाबा? आम्ही सकाळी 7-7:30 पर्यंत पोहोचू. ठीक आहे, मग मी त्या वेळात येते घरी आणि मग आपण ठरवू काय करायचं. बघा, खरं तर मला तुम्हाला भेटायचंय, आईला भेटायचंय. काही गोष्टी सगळ्यांसमोर सांगता येत नाहीत ना, म्हणून म्हटलं आपण घरीच भेटू. बरं बरं बरं, ठीक आहे ठीक आहे, ये तू सकाळी, मग आपण सगळे बरोबरच जाऊया तुमच्या सासूबाईंना भेटायला. ठीक आहे. आणि बाबा, इरा कुठे आहे? इराकडे असेल ना किल्ली? नाही अगं, इरा आमच्या बरोबरच आहे इकडे लग्नाला. ठीक आहे ठीक आहे बाबा, मी उद्या सकाळी येते. हो हो, काळजी घे. आणि हे बघ, परत एकदा विचारतोय, खरं खरं सांग, काही लपवत नाहीस ना माझ्यापासून? नाही बाबा, मी खरंच काहीच लपवत नाहीये. ठेवते. दुर्गे, ए दुर्गे, कुठं गेली ही? थांब. मला बोलायचंय तुझ्याशी. माहित होतं आम्हाला, आम्ही वाटच बघत होतो. माहित होतं तुमच्या लाडक्या सुनबाई घराबाहेर गेल्यानंतर तुम्ही आमच्याशी बोलायला येणार. पुढच्याला ठेच मागचा शाना असं म्हणतात ना. व काय झाला काय? या सगळ्यातनं तुम्ही पण शान झाला असाल. अक्षराला तू स्वतः जाऊन या घरात परत घेऊन ये. आम्ही आमचा शब्द मागे घेत नसतो. माहितीये मला, माहितीये तू तुझा शब्द मागे घेत नाहीस, पण स्वतःच्या सोयीनुसार तू फिरवतेस ना. मी जे म्हणतोय त्यात तशी सोय आहे. तुमच्याकडनं सल्ले घ्यायची वेळ आमच्यावर आली नाही. तुला सल्ले द्यायची हौस मलाही नाहीये, पण मी जे सांगतोय ते या घराच्या फायद्याचं आहे आणि एका अर्थी तुझ्या फायद्याचं आहे. तिला आम्ही कधीच परत आणणार नाही. चांगली स्वप्न पडतात तुम्हाला, पण ती खरी होणार नाहीत. हे स्वप्न नाहीये. बुद्धीला शिक्षणाची जोड असेल ना तर माणसाला पुढचं दिसतं. तसं मला पुढचं दिसतंय. ही तुझ्या ऱ्हासाची सुरुवात ठरेल. हे जे या घरात घडले ना, इथं माणूस म्हणून खूप खालची पातळी गाठली असतो. म्हणजे कधीतरी आम्ही वरच्या पातळीवर होतो हे तुम्ही मान्य करताय तर. शब्दांचे खेळ करून तुझं समाधान होत असेल
पण त्यानं परिस्थिती बदलणार नाहीये. सगळ्या घरासमोर अक्षराच्या हाताला धरून अधिपतीनं तिला घराच्या बाहेर काढलं. तू भाग पाडलंस त्याला. हे पाप केलंयस तू. कसं वाटलं बघायला? हा, कसं वाटलं? आठवलं का काही? हेच आमच्या बरोबर केलतं तुम्ही. तेव्हा पाप नाही वाटलं? हा, पण त्या वेळी तुम्हाला थांबावं लागलं, कारण तुमचे हात तुमच्या लेकांनी बांधले होते. तुम्ही आमच्यात बायको नाही बघितली हो, पण त्यानं आमच्यात आई बघितली. तुम्ही थांबलात हा तुमचा नाईलाज होता. तुमच्या पुढे कोणताच मार्ग नव्हता. उलट तुम्हाला तर आनंदच व्हायला पाहिजे की हो. जे तुम्हाला जमलं नाही ते तुमच्या लेकानं करून दाखवलं. एका बाईच्या हाताला धरून तिला घराबाहेर काढणं हेच पाहिजे होतं ना हो तुम्हाला. तेच केलं की हो त्यांनी. कुठल्या बापाला आनंद नाही होणार? हा, होय, मला या घरातून बाहेर काढायचं होतं तुला. ते आजही काढायचंय. आणि आज अधिपतीनं अक्षराला हाताला धरून घराबाहेर काढलं. यात एक मोठा फरक आहे. माझं तुझ्यावर कधीही प्रेम नव्हतं, कधीच नाही, आणि यापुढेही कधी असणार नाही. पण अधिपतीचं अक्षरावर जीवापाड प्रेम आहे, आणि ते आयुष्यभर राहणार आहे. आणि तरी सुद्धा तुझ्या हट्टापायी त्यानं तिला घराच्या बाहेर काढलं. आतून तुटला असेल तो, तळमळला असेल. त्यांच्या प्रेमाचा गळा घोटलायस तू, आणि यामुळं एक दिवस तुझा श्वास कोलमरेल. लक्षात ठेव. बेकार कोंडी झाल्या राव. इकडं आड तिकडे हिर. आईसाहेबांचा शब्द तर टाळायचा विचार बी करू शकत नाही. मास्तरींबाईंची किती बी चूक असली तरी त्यासनी असं वाऱ्यावर नाही सोडू शकत राव. हे पाप नाही करू शकत. काय मार्ग काढावं बरं? हे यार, आजची रात्र कोणीकडे काढतील मर्दा? त्या कोणीकडे जातील? त्यांच्याजवळ पैसे बी नाहीत, कपडे बी काही घेऊन गेल्या नाहीत. कुणाकडे जातील राव? तसं कुणाकडे जाणार बी नाहीत. त्या लई मानी. आपल्यालाच काहीतरी करायला पाहिजे. माझे हात पण असे बांधलेत का नाही? पण माझेच हात बांधलेत ना फक्त. मी काही करू शकत नाही असं नाही. अधिपती राव, एक नंबर आयडिया. उगाच शहाड करून घेतला तुम्ही. अरे मित्र असतात कशाला? याच वेळेसाठी येतात ना कामात. ओंक्या डोंक्याला फोन लावला पाहिजे. हा बोला भाऊजी. वहिनी, ओंक्या आहे काय? अहो तू शेजारी बोलतोय कोणाशी तरी. बोला की, काय झालं? नाही तसं नाही, जरा महत्वाचं बोलायचं हो. मला सांगण्यासारखं असं तर सांगा, मी सांगते त्याला तसं. तुम्हाला सांगण्यासारखं म्हणजे सांगायचं पाहिजे. तुमची मदत पाहिजे आहे जरा. अरे वा, आज आमची मदत पाहिजे होय. पण हे काम जरा वेगळं आहे. वेगळं म्हणजे? बघा, माझी पहिली इट म्हणजे मी सांगतो तेवढं फक्त ऐकून घ्या. प्रश्न विचारू नका. काय झालं, कुठं झालं, कधी झालं, कशामुळे झालं, मला आत्ता काही विचारू नका. बर. आणि मी जेवढं सांगतो तेवढं पटदिशी करा. बर, दोन्ही बी अटी मान्य आहेत. बरं, काय झालं सांगा तरी. आमच्या मास्तरीनबाई बाहेर गेल्यात, म्हणजे घर सोडून गेल्यात आत्ता. काय? का हो?
हे बघा मी तुम्हाला काय म्हणलो तुम्ही हा सॉरी प्रश्न विचारायचे नाहीत. बरं आमच्याकडनं काय मदत हवी आहे तुम्हाला? तेच सांगालोय. त्या आता गेल्यात त्यांच्या घरी काय, पण त्यांच्या घरात आता कोण नाही. घरातली गेल्यात जरा बाहेर, ते सगळे उद्या येणार आहेत. त्यामुळं आजची रात्र त्या तिकडे एकट्याच असतील. तसं नको व्हायला. तुम्ही जरा त्यासनी तुमच्या घरला घेऊन जावा आज रात्रीने राहायला. हो एवढंच ना? आत्ताच फोन करून बोलवते त्यांना. त्यात काय एवढं? एवढं सोपं नाही आहे ते. तेच सांगतो मी तुम्हासनी. एवढं सोपं नाही ते. आपल्याला काहीतरी आयडिया करायला पाहिजे. ते असंच येणार नाहीत तुमच्यासंग तुमच्या घरला. आणि ह्या सगळ्यात मी तुम्हाला हे सगळं करायला सांगतोय याची शंका सुद्धा त्यासनी आली नाही पाहिजे. त्यासनी जर असं वाटलं ना की ह्या सगळ्यात मी आहे तर मग त्या येणार नाहीत तुमच्या घरला. आलं का लक्षात? अरे बापरे, हे म्हणजे ताकाला जाऊन भांड लपवणेवानी झालं बघा. हा लपवायला लागेल. भांडं लपवायला लागणार. माझं भांडं जर फुटलं तर सगळाच कार्यक्रम अवघड होईल म्हणताना म्हणतोय. मग आता काय करायचं सांगा की? माझं तर काही डोकंच चालत नाहीये. तुम्ही डोसकं चालवूच नका. मी चालवतो. मी सांगतो तेवढं फक्त ऐका वहिनी. फक्त ऐका. हे बघा बर चल चल शिवानी, जमेल ना तुला हे करायला? प्रत्येक गॅदरिंगला ऍक्टिंगचं पहिलं प्राइज घेतलंय मी, आणि कॉलेजमध्ये पण. फक्त तू काही पचका करू नको म्हणजे झालं. मी पचका करा तुझा दुश्मन आहे का? बस आता चल. या राजीनाम्याशी आमचा काडीचाही संबंध नाही. मी सिद्ध करून दाखवेन की आता मी जे आरोप करते ते सगळे खरे. तुम्ही फुलपगारे सरांना राजीनामा द्यायला लावला, त्यांचं अख्खं कुटुंब उद्ध्वस्त केलं. मला हरवण्यासाठी तुम्ही फुलपगारे सरांचा बळी घेतलात. माझ्या मिसेसची तब्येत बरी नव्हती म्हणून पुण्याला गेलो होतो. आणि जर का तसं सिद्ध झालं नाही तर तुम्ही स्वतःच्या हातानं ह्यासनी घराच्या बाहेरचा रस्ता दाखवणार. त्या घराच्या बाहेर जावं लागेल. चला. दारात तर कुलूप आहे. ते तर तुझ्या डोक्याला परे. अरे अधिपती भाऊजीने आधीच सांगितलं होतं ना, आपण इथं अक्षरावहिनींना शोधायला आलोय. आता इकडं कुठंच नाही येत त्या. कुलू बघून त्या आपण निघून गेल्या असतील. कुठं गेल्या असतील त्या? मला पण तोच प्रश्न पडलाय ग. कुठे गेले असतील त्या? त्यांच्या तिसऱ्या घरी. तिसऱ्या घरी? अरे शाळेत गेल्या असतील त्या. चल चल लवकर चल. काय झालं? गाडी का थांबवलीस तू? त्या बघ अक्षरा वहिनी. ऑल द बेस्ट. तर तू उगाच घाबरू नकोस आम्हाला. स्टेजवर जायच्या आधी जर कोणी ऑल द बेस्ट म्हटलं ना, खूप घाबरते रे मी. तू काळजी करू नकोस. तू सगळं चांगलंच करशील. बरं जा तू लप आणि दिसू नकोस. वहिनी, तुम्ही इथं कसं काय? शिवानी ताई, तुम्ही इथे काय करताय? अहो मी पण तेच म्हणते, तुम्ही इथे काय करताय? नाही आधी तुम्ही सांगा, तुम्ही इथे काय करताय आणि अशा एकट्या का फिरताय? अहो जरा दवाखान्यात गेले होते. चक्कर येते ना सकाळपासून. तब्येत बरी नाहीये. हे बापरे, आणि तरी एकट्या फिरताय. ओंकार भाऊजी कुठे? अहो आम्ही दोघंही आलो होतो, पण गाडी मध्येच बंद पडली. मग ओंकार गाडी घेऊन मेकॅनिककडे गेलाय. मी एकटी थांबून तरी काय करणार ना, आणि रिक्षा पण मिळत नव्हती तर आले चालत. अहो पण तुम्ही इथं काय करताय? भाऊजी कुठे आहेत? ते घरी आहेत. मी एकटीच आले होते आई बाबांकडे, आणि मी पण रिक्षात शोधतेय खरं तर. अहो मग भाऊजींना फोन करा की. नाही नको, ते कामात असतील ना. तुमचा फोन वाजतोय का?
नाही